आतापर्यंत 2-3 बैठका झालेल्या आहेत आणि त्यामध्ये सुरुवातीला त्यांनी 27 सीट मागितल्या होत्या. आता 23 एक सीट मागतायत. त्यामुळे ही संख्या खूप मोठी आहे. एवढी मोठी संख्या आम्ही अकोमोडेट करू शकत नाही. त्यामुळे आम्ही त्यांना पुन्हा विचार करायला सांगितलेलं आहे. त्यामुळे पण असं वाटतं की सकारात्मक बोलणी आहेत, तर कदाचित हे शक्य आहे. म्हणजे येऊच शकतो आम्ही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र. पण पुण्यात पाहिलं तर 2 राष्ट्रवादी जे आहेत ते एका मुद्द्यावर जे आहेत त्या एकत्र येताना पाहायला मिळत नाही, की अजित पवारांकडून बोललं जातंय, की घड्याळाच्या चिन्हावर जे आहे ते त्या पक्षातले उमेदवारांनी लढावं. तशी परिस्थिती पिंपरी चिंचवडमध्ये आहे का? शेवटी हा निर्णय सर्वस्वी आदरणीय अजितदादा पवार साहेबांचा आहे. त्यांना जर जे निर्णय योग्य वाटेल, त्यांच्या निर्णयाशी आम्ही सर्वजण बांधील आहोत. पण शहराध्यक्ष जे कामटे आहेत, ते देखील म्हणतात, की आम्ही आमच्याच तुतारीच्या पक्षावर चिन्हावर जे आहे ते लढू. त्यामुळे आघाडीत कुठेतरी बिघाडी होण्याची शक्यता होऊ शकते का? नाही ते तुषार कामटे यांचं त्यांचं वैयक्तिक ते मत आहे किंवा त्यांच्या पक्षाचं मत असू शकतं. आमच्या पक्षाचं काय मत असणार हे दादाच निर्णय घेतील. सुलक्षणा दर्जात तुमच्या प्रभागातूनच इच्छुक आहेत. त्याचप्रमाणे बाजूच्या प्रभागात एक इम्रान शेख जे युवक अध्यक्ष आहेत शरद पवार गटाचे, या 2 जागांवर कुठेतरी तिढा निर्माण झालेला आहे. काय इम्रान इम्रान शेख हा चांगला कार्यकर्ता आहे. माझा मित्र पण आहे तो. परंतु असं जरी असलं, तर शेवटी तिकडचा निर्णय तिकडचे जे पॅनलचे प्रमुख आहेत, आता तिथं भोसले कुटुंबीय गेली 6-7 टर्म तिकडे निवडून येते. माझ्या भागामध्ये माझे सुज्ञ मतदार बंधू मला गेली 6 टर्म म्हणजे मी 30 वर्ष या भागामध्ये नगरसेवक म्हणून काम करतोय. माझ्यावर अनेक नवे-नवे चेहरे या मतदारसंघामध्ये मतदारांनी स्वीकारलेले आहेत. त्यामुळे गेल्या वेळेला जितेंद्र नरवरेवर केवळ पवारसाहेबांनी आणि श्रीनिवास पाटील साहेबांनी सांगितल्यामुळे मी सुलक्षणाधर यांना माझ्या पॅनलमध्ये घेतलं आणि त्यावेळेला नागरिकांनी निवडून दिलं. आता मात्र जितेंद्र नरवरे पुन्हा मला अन्याय करायचा नाही आणि माझे कार्यकर्ते पण ऐकणार नाही. त्यामुळे आमचा पॅनल ठरलेला आहे. आम्ही घरोघरी लोकांच्या पोहोचलो आहे आणि आम्ही प्रचाराची सुरुवात केलेली आहे. आता त्या जागेवरून तिढा जर सुटला नाही आणि सुलक्षणा धर यांनाच उमेदवारी द्यायची फायनल झाली, तर तुमची भूमिका काय असणार मग आहे? चिडा सुटू नये असं मला वाटत नाहीये. चिडा सुटावा ह्या अनुषंगाने माझे पण प्रयत्न असणार आहेत, दादांचे पण प्रयत्न आहेत. कारण आमच्या भांडणाचा फायदा विरोधकाला होऊ शकतो. त्यामुळे वेळप्रसंगी ते जर माघार द्यायला तयारच नसतील, तर मी माघार द्यायला तयार आहे. मीच निवडणूक लढणार नाही. विषय संपून जातो ना.